राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हातीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम IDA अंतर्गत काही मार्गदर्शक सूचना आहेत. ठीक आहे. इंट्रोडक्शन. हातीरोग हा दीर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारीरिक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार क्युलेक्स नावाच्या डासामार्फत संक्रमित होणाऱ्या कृमीमुळे होतो. सुरुवातीच्या काळात केवळ ताप व अंगदुखी ही साधारण लक्षणे दिसून येतात. तथापि 10 ते 15 वर्षांनंतर लसिका, वाहिन्या, ग्रंथी यांच्या कार्यात अडथळा निर्माण होऊन हातीपाय व अंडवृद्धी अशी लक्षणे दिसून येतात. जगात एकूण 72 देश हत्तीरोगग्रस्त आहेत. त्यातील भारतही असून भारतातील एकूण 17 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेश, एकूण 256 जिल्हे हत्तीरोगग्रस्त आहेत. आपल्या राज्याचा विचार करता राज्यातील एकूण 18 जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे आहेत. सन 2004 पासून राज्यातील एकूण 18 जिल्ह्यामध्ये IDA-MDA मोहीम यशस्वीरित्या राबविल्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, वर्धा ही मोहीम बंद करणे शक्य झाले आहे. सध्या राज्यातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, ठाणे व पालघर या 8 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येते. हातीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 2 प्रमुख उपाययोजना जागतिक स्तरावरून निश्चित केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणून वर्षातून एकेवेळेस हत्तीरोग विरोधी गोळ्या सेवनाची शिफारस करण्यात आलेली आहे. मागील वर्षात मोहिमेमध्ये DEC अल्बेंडाझोल या 2 गोळ्यांचा समावेश होता. तथापि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयव्हरमॅक्टिन या अत्यंत प्रभावी औषधीचा अंतर्भाव मोहिमेमध्ये करण्यात आला. मागील वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर 3 जिल्ह्यांमध्ये आयव्हरमॅक्टिन DEC अल्बेंडाझोल ट्रिपल ड्रग थेरपीनुसार मोहीम राबवण्यात आली. तसेच नांदेड व गोंदिया 2 जिल्ह्यांमध्ये DEC अल्बेंडाझोल हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा वापर केला गेला. या औषधीचा एकत्रितपणे वर्षातून एकदा उपचार घेतल्यास प्रौढजंताची प्रजनन क्षमता क्षीण होते. तसेच रक्तात संक्रमित झालेले मायक्रोफायलेरिया नष्ट होतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनपर सूचनेनुसार राज्यातील भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10/2/2025 ते 23/2/2025 या कालावधीमध्ये ही मोहीम घेण्याचे निश्चित केलेले आहे. यावेळी आपण बूथ ॲक्टिव्हिटी मोहिमेच्या सुरुवातीस न घेता 21/2/2025 रोजी बूथ ॲक्टिव्हिटी राबवावी, जेणेकरून मोहिमेच्या कालावधीमध्ये घरभेटी दरम्यान घरामध्ये उपस्थित नसलेल्या सदस्यांना बूथ ॲक्टिव्हिटीची माहिती दिली जाईल. तांत्रिक मार्गदर्शक सूचना.